नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मी आता पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या गावात आहे। या गावातील खंडोबा मंदिराच्या डाव्या बाजूला, मंदिराच्या समोरून येताना मंदिराच्या डाव्या बाजूला नदीच्या काठालगत असलेल्या एका शेतामधून अशा पद्धतीनं मातीचा उपसा होत आहे। ही माती पंढरपूर तालुक्यातील वीटभट्ट्यांना पुरवली जाते अशी प्राथमिक माहिती आहे। पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी तलाठी येतील असं तहसीलदार लंगुटे सर यांनी आत्ताच आम्हाला सांगितले। या ठिकाणी नेमकं कायदेशीर चालू आहे का अवैधरित्या चालू आहे याच्या संदर्भात महसूल विभागच काय ते ठरवेल। पंढरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन सुरू असून महसूल खात्यातील मोठमोठ्या चोरांच्या बेदखलपणामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे। काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे व प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे हे पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे एका शेतातील मातीचे उत्खनन व वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी गेले। ऑन दी स्पॉट या ठिकाणाचे व्हिडिओ चित्रीकरण केले। स्वतः संपादक भगवान वानखेडे यांनी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांना कॉल करून सदरच्या घटनेची माहिती दिली। तहसीलदार यांनी या भागाचे सर्कल व तलाठी यांना पाठवतो म्हणाले। यानंतर मात्र सदर ठिकाणी असलेले जेसीबी व टिपर घेऊन चालकांनी व कामगारांनी पलायन केले। यानंतर येथे तलाठी पिसे हे आले व पंचनामा करून उद्या कळवतो म्हणाले। आज तलाठी पिसे व सर्कल शिवशरण यांना काल कारवाई काय झाली, दंड किती आकारला, किती ब्रास माती उचलली याबाबत विचारणा केली असता त्यांनी पंचनामा केला आहे, चलन भरले, सविस्तर माहिती उद्या मिळेल असे सांगितले। तहसीलदार लंगुटे हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही। परंतु अशा पद्धतीने शासनाचा मोठा महसूल पंढरपूर तालुक्यात बुडत असून याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय। आता याकडे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनीच लक्ष घालणे गरजेचे आहे।